ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून एकूण 2006 मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. या मतदानसंघासाठी स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणीची व्यवस्था शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय लिंबाळा मक्ता येथे करण्यात येणार आहे. ही सर्व निवडणूक यंत्रणा पार पाडण्यासाठी हिंगोली मतदारसंघात 249 क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदार शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019मध्ये मतदारसंघात 66.50% मतदान झाले होते. सन 2019मध्ये 17,32,540 इतकी एकूण मतदारसंख्या होती. त्यापैकी 9,05,193 पुरुष तर 8,27,334 महिला आणि 13 इतर मतदारांच्या समावेशाची नोंद झाली होती. यापैकी 6,17,376 पुरुषांनी तर 5,34,836 महिला आणि इतर 2 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यात पुरुष 68.20, महिला 64.65 आणि इतरांच्या मतदानाची टक्केवारी ही 15.38 होती. तर एकूण 66.50% मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्यात भाग घेतला होता. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहिता, मनुष्यबळ व्यवस्थापन, निवडणूक खर्च, तक्रार निर्वहन, स्वीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती यासह विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच हिंगोली लोकसभा मतदारसंघात 249 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. भरारी पथक, स्थिर पथक, व्हिडिओ पथक आणि उमेदवारांच्या प्रचारावर निगराणी करण्यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. गतवेळी मतदान कमी झालेल्या मतदान केंद्रावर लक्ष केंद्रित करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. तसेच निवडणूक शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत असल्याचे सांगितले. लोकसभा मतदारसंघासाठी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या लोकसभा मतदारसंघामध्ये 75% अधिक मतदानाचे ध्येय ठेवले असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी समाधान घुटुडगे आदी यावेळी उपस्थित होते. सर्व मतदारांच्या सहभागातून ही लोकसभा निवडणूक यशस्वीपणे राबविण्यात येणार असून जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाची संपूर्ण सज्जता झाली असून सर्वांनीच आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.